नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत 15 मार्काचा क्वेश्चन. खूप इम्पॉर्टंट असतो. गोवर ANM आणि GNM दोन्ही विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मेजल्स. चला तर आपण आज हा टॉपिक बघूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि काहीही डाऊट आला तर कमेंट करा. तर प्रस्तावना बघून घेऊ. गोवर हा लहान मुलांमधील साथीचा ताप आहे. गोवर मग काय आहे? ताप आहे एक. जेव्हा गोवर होतो तेव्हा काय येतं? आपल्याला ताप येते. हा रोग विषाणूपासून होतो. कशामुळे होतो? विषाणूमुळे. हायलाईट करून ठेवायचे किंवा नोट्स काढून घ्या तुम्ही. शालेय पूर्ववयातील ज्या मुलांना गोवराची लस दिली नसेल त्या प्रत्येक बालकाला हा आजार होतो. आता ज्यांना आता MR दिले जातं मेजल आणि रुबेलाचा, जो आपल्याला डोस दिला जातो तो जर दिला गेलेला नसेल तर त्यांना आजार होऊ शकतो. गोवर झालेल्या एका बालकापासून दुसऱ्या बालकाकडे चटकन पसरतो. म्हणजे हा कम्युनिकेबल डिसीज आहे. कसं आहे? लवकर पसरतो. अतिशय संसर्गजन्य आजार आहे. आता हे अतिशय संसर्गजन्य म्हणजे तेव्हाच इन्फेक्शन होते एकमेकांना. तर गर्भावस्थेत म्हणजे गर्भवती स्त्रीला जर मिळालेला रोगप्रतिकार शक्ती म्हणजे पॅसिव्ह अँटीबॉडीज सर्वसाधारणतः 9 महिन्यापर्यंत टिकतात. जी बाळाला गर्भावस्थेमध्ये अँटीबाय म्हणजे रोगप्रतिकारशक्ती मिळते तर ती किती 9 महिन्यापर्यंत टिकते. त्यामुळे सर्वसाधारणतः बाळाच्या जन्मानंतर 9 महिने बाळाला काय होत नाही? हा मिजल किंवा गोवर हा आजार होत नाही. म्हणूनच गोवरची लस वयाच्या 9व्या महिन्यापर्यंत किंवा 9 महिन्याच्या नंतर दिली जाते. आता MR लस कधी दिली जाते? आता लसीकरण तक्ता मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि एकदम 5 मिनिटात व्हिडिओ आहे. 5 मिनिटाचाच व्हिडिओ आहे. चांगल्या प्रकारे तुमचा इम्युनायझेशन शेड्यूल पाठवून जाईल. तर काय सांगितलेलं आहे? 9व्या महिन्यानंतर किंवा बाळ जेव्हा 9 महिन्याचं कंप्लीट होतं तेव्हा आपण काय देतो? गोवरची लस देतो बाळाला. तर का देतो? कारण नाही का, जेव्हा ती बाई गरोदर असते तेव्हा तिच्या बाळाला तिच्याकडून अँटीबॉडीज किंवा रोगप्रतिकारशक्ती दिली जाते. तर ती 9 महिन्यापर्यंत तिला पुरते किंवा तिला ती बाळ प्रोटेक्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे 9 महिन्यानंतर आपण MR ही लस देतो. समजलं? तर लसीकरणामुळे या आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. लसीकरणामुळे काय झाले? प्रमाण कमी झालेले, नष्ट झालेले का नाही? कमी झालेले फक्त. लसीकरण दिलेल्या बालकांनाही काही वेळा हा आजार होऊ शकतो, पण तो सौम्य स्वरूपाचा असतो. आता तुम्ही म्हणसाल आता लस दिलेली तर याला गोवर होणारच नाही, तर असं आहे का? नाही. एखाद्या वेळेस होऊ शकतो, परंतु त्याचा आजार कसा असणार आहे? मग तो आता गोवर झालेला आहे, त्याने लस घेतलेली, त्यामुळे त्याचं काय होणार आहे? थोड्या अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये तयार झालेल्या आहे, त्या ॲक्टिव्ह असतात. तर मग काय होतं? तो सौम्य प्रकारचा असतो, म्हणजे थोडा माइल्ड असतो. गोवरात प्रतिकारक शक्ती कमी होते. इम्युनिटी पॉवर कोणत्याही पण आजारात कमी होते, गोवरमध्ये कमी होते. लक्षात ठेवायचं. त्यामुळे गोवरानंतर निमोनिया, कुपोषण, जुलाब, कानफुटी, क्षयरोग यासारखे गंभीर आजार होऊन बाळाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. आता याच्यामध्ये लक्ष द्यायचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे. गोवरमध्ये काय होतं? इम्युनिटी आपली कमी होते, इम्युनिटी पॉवर. त्यामुळे काय होणार आहे? इम्युनिटी पॉवर कमी झाल्यानंतर आपलं कोणताही इन्फेक्शन किंवा कोणताही आजार लवकर होऊ शकतो. मग आपल्याला 4-5 आजार लक्षात ठेवायचे. कोणते? निमोनिया, कुपोषण, अतिसार, कानफुटी, क्षयरोग यासारखे गंभीर आजार काय करायचे? होऊ शकतात. तर होऊ शकतात. समजलं? आणि त्यामुळे बाळाच्या जीवाला कारण की लहान वयामध्ये इतके तीव्र स्वरूपाचे आजार झाल्यानंतर काय होणार? बाळाला जीवाला धोका पोहोचू शकतो. विशेषतः गरीब कुटुंबामध्ये कुपोषित असलेल्या मुलांना हा धोका अधिक असतो. आता जे मुलं ऑलरेडी कुपोषित आहे त्यांना परत हे आजार झाल्यानंतर ते काय होणार आहे? एकदम वीक होऊन जाणार किंवा त्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. आता कारक जंतू काय काय? विषाणू आपण समजला. आता विषाणू तर कोणता आहे? आपण पहिलेच बघितलं. गोवर कशापासून पसरतो? विषाणूमुळे होणारा रोग आहे, आजार आहे आपल्याला. तर कोणता विषाणू आहे तो? पॅरामिक्झो. लक्षात ठेवायचे, पॅरामिक्झो विषाणू. रोग प्रसार कसा होतो ते बघूया. गोवर झालेल्या बालकांच्या नाक, तोंड, घसा येथे विषाणू असतात. विषाणू आपल्याला लक्षात ठेवायचे, विषाणू शब्द असतात. रुग्णाच्या नाका तोंडातून बाहेर पडणाऱ्या तुषार संसर्गामुळे म्हणजे तुषारबिंदूमुळे तुषार शिंतोडे आपल्या तोंडातून जे थुंका किंवा शितोडे येतात, त्यामुळे काय होतं? त्या संसर्गामुळे रुग्णाला वापरलेला रुमाल, कपडे, कप, चमचा आणि दुसऱ्या बाळास वापरल्यास गेल्यास हा रोग पसरतो. आता काय म्हणसाल तुम्ही?
तर जे तोंडातील शिंतोडे असते आपल्या तुषार संसर्ग, तर ते कशाला लागू शकतात? रुमाला लागू शकतात, कपाला लागू शकतात, कपडे, चमचा, बाळाची खेळण्याच्या वस्तूसुद्धा म्हणता येईल आपल्याला, कारण बाळ काही पण आपण हातात दिल्यानंतर अगर तोंडात घालतं, तर त्यामुळे हा दुसऱ्या बाळांना वापरल्यास काय होणार आहे? आजार पसरणार आहे. तर जानेवारी ते एप्रिल म्हणजेच उन्हाळ्यात, हिवाळा थोडी एंडिंगमध्ये पर्यंत याचे रुग्ण जास्त आढळतात. हे पण लक्षात ठेवायचे. रिकाम जागा विचारली जाते. आता अधिशयन काळ किती दिवसाचा असतो? 10 ते 14 दिवस अधिशयन काळ. त्याच्यानंतर चिन्ह लक्षणे बघू आपण. त्यामध्ये चिन्ह लक्षणामध्ये 3 प्रकार केलेले: संशयित, अनुमानित आणि निश्चित. तर संशयितमध्ये बघू, पूर्व अवस्था असते. 9 महिने ते 2 वर्ष या वयामध्ये सहसा हा आजार होतो. 9 महिने ते 2 वर्षाच्या आतमध्ये होतो. भयंकर सर्दी होऊन नाक वाहते. सर्दी कशी असते? एकदम भयंकर, सिव्हिअर कोल्ड असतं. त्यानंतर टेम्परेचर असतं, ताप असते तिला, खोकला, त्यानंतर डोळे लाल होते, डोळ्यातून पाणी वाहू लागते, मुलं चिडचिडी होतात आणि अस्वस्थ होते. मूल खातपीत नाही. आता आजारी पडल्यावर मुलं खातपीत तर नाहीच, ही जनरली. आणि अनुमानितमध्ये काय काय? गालाच्या आतील भागावर, म्युकस मेम्ब्रेनवर निळसर पांढरे चट्टे दिसतात. यालाच आपण काय म्हणतो? कॅपली स्पॉट असे म्हणतो. हे पण लक्षात ठेवायचं. कॅपली स्पॉट हा लक्षात ठेवायचा तुम्हाला, केव्हा आपण गोवर आला म्हणजे कॅपली स्पॉट हा त्याचं चिन्ह लक्षण आहे म्हणजे आहे. आणि 4थ्या दिवसापासून अंगभर लालसर बारीक पुरळ येऊ लागतात. बारीक पुरळ येतात, ही नॉर्मल गोष्ट सर्वांना माहीत असणारे. नॉर्मल पुरळ येते आपल्या शरीरावरती. त्यानंतर तापमान किती असतं? 101 पर्यंत असतो. 4 ते 5 दिवस पुरळ फिकट कोरडे असतात. नंतर हळूहळू मावळतात आणि सोबत तापही उतरतो व खोकला कमी होतो. मात्र काही वेळा खोकला बराच काळ टिकतो. कधी कधी काय होतं? खोकला जास्त वेळ टिकतो. टेम्परेचर असतं, अंगावरती पुरळ असतात आणि खोकला असतो. लक्षात ठेवायचे हे मेन पॉईंट. तुम्ही घोकणपट्टी सर्व लिहून काढायची नाही आहे. जे मेन आहे ते तुम्ही नोट्स काढणार आहे तुमच्या भाषेत, जे तुम्हाला समजणार आहे. आणि मेन म्हणजे, आणि तुम्हाला जसं पाठ होईल तसं पाठ करायचे, परंतु हा टॉपिक सर्वांचा झालाच पाहिजे. तुम्हाला MCQ विचारले जातात, जोड्या लावामध्ये विचारलं जातं, त्याच्यामध्ये विषाणू दिला जातो किंवा आजार दिला जातो. त्याचबरोबर तुम्हाला लसीकरण विचारलं जातं. आणि नाही याच्यामध्ये विचारला तरी तुम्हाला व्हायवामध्ये हा क्वेश्चन पडतो. कॉप्लिक स्पॉटचा तर खूप इम्पॉर्टंट आहे, आम्हाला विचारलं होतं म्हणून तुम्हाला सांगते. त्यानंतर खात्रीलायक काय काय चिन्ह लक्षणे? एकूणच चिन्ह लक्षणे कॅप्लिक स्पॉट व पुरळ यावरूनच निदान होते. समजलं? आणि प्रयोगशाळा तपासणी आवश्यकता नाही. प्रयोगशाळेत तपासणी करायची गरज आहे आपल्याला नाही. पुरळ पश्चात अवस्था म्हणजे पुरळ झाल्यानंतरची अवस्था. बालकाच्या वजनात घट होते, अतिसार, निमोनिया होऊ शकतो, वाढ खुंटते. बाळाची कशी आहे? वाढ खुंटते. प्रतिबंधात्मक उपचार. प्रतिबंधात्मक बघू आपण काय काय. 9व्या महिन्यात गोवरची लस सगळ्या बालकांना दिलीच पाहिजे. जी लसीकरण आहे आपलं, त्याच्यामध्ये MRची लस असते, ती म्हणजे ती दिलीच पाहिजे. ही लस 0.5 ml वरच्या दंडात, वरच्या बाजूला त्वचेखाली दिली जाते, सबक्युटॅनस दिली जाते. 9 ते 12 महिन्यात द्यावी. 16 ते 24 महिन्यात गोवरच्या लसीचा दुसरा डोस द्यावा. आता ते म्हणजे इम्युनायझेशन शेड्यूलचा व्हिडिओ बघून घ्या, आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. त्यामध्ये खूप सविस्तर आणि चांगल्या पद्धतीने मी इम्युनायझेशन शेड्यूल पाठ करून दिलेला आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा. इम्युनायझेशन शेड्यूल एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. 95% संरक्षण मिळते. आता त्या जी लस आपण त्याला प्रोव्हाइड करतोय, त्याच्यामध्ये त्यांना लागायचं अँटीबॉडीज असतात. त्याच्यामुळे काय होणार? त्याचं 95% त्याचं प्रोटेक्शन होणार आहे. त्याचप्रमाणे याबरोबर जीवनसत्व अ 1,00,000 इंटरनॅशनल युनिट तोंडावाटे दिला पाहिजे. आता 6 महिन्याचे किती डोस असतात? 9 डोस असतात. तर हे बघा, दुसऱ्या वर्षात 2,00,000 युनिट म्हणजेच, आणि याप्रमाणे 9 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या काळामध्ये जीवनसत्व अ मात्राचे 9 डोस दिले जाते. 6 महिन्याच्या अंतराने दिले जाते. तर किती डोस जाते होते? टोटल 9. गोवरची लस दिल्यानंतर जीवनसत्व अ ची कमतरता होऊ शकते. जेव्हा आपण MRची लस देतो, तर त्यामुळे काय होतं? जीवनसत्व व्हिटॅमिन A ची कमतरता होऊ शकते. म्हणून जीवनसत्व अ ची अतिमात्रा आवश्यक असते. यामुळे श्वसन संस्थेचे प्रतिकारशक्ती ही वाढते. जे रेस्पिरेटरी सिस्टम आहे आपली, त्याची काय होती? इम्युनिटी वाढते. त्यानंतर औषधोपचार बघू. ताप कमी करायला आपण कोणती करतो? पॅरासिटामॉल, PCM गोळी द्यायची. खेडेगावात स्तनपान करणाऱ्या बाळाच्या आईला वावडे खायला द्या, म्हणजे गोवर बाहेर पडतो. त्याचप्रमाणे इंजेक्शन दिल्यास गोवर बाहेर पडतो, अशा चुकीच्या समजुती दिसतात. आता काय करतात?
आपल्या खेडेगावाकडे जास्त शिक्षित लोक असत नाही आणि डॉक्टरकडे जात नाही ते लोक. ते काय करतात, वावडं खायला द्या आईला, त्यामुळे काय होणार आहे, गोवर चांगल्या प्रकारे बाहेर पडणार आहे. तर ही चुकीच्या समजुती आहे. त्याचबरोबर इंजेक्शन दिल्याने काय होतं, गोवर बाहेर पडतो. ही पण काय एक चुकीची समजूत आहे. त्यानंतर गोवरच्या विषाणूवर प्रतिजैविकांचा फारसा परिणाम होत नाही. जे तुम्ही प्रतिजैविके देतात, अँटीबायोटिक्स देतात, त्याचा काही होणारे परिणाम होत नाही. परंतु बाळाची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जीवाणूंचा संसर्ग चटकन होऊ शकतो, म्हणजे दुसरा संसर्ग होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त ते टाळण्यासाठी कोट्रीम प्रतिजैविके देतात. कोणती गोळी देतात? कोट्रीमची गोळी देतात, असं समजून घ्यायचं. समजलं? त्यानंतर आयुष उपचार काय काय करतो? खेडेगावामध्ये गोवर पूर्ण बरा झाल्यानंतर कडुलिंब पाला पाण्यात घालून आंबे हळद लेप लावून अंघोळ घालतात. यामुळे पुरळाचा त्रास व खाज कमी होण्यास मदत होते. तर खेडेगावात आपण माहीतच सर्वांना, लहानपणापासून आपल्याला पण काय झालं, कांजण्या किंवा गोवर झाला तर काय करायचे, कडुलिंबाचा पाला टाकून हळदीचं लेप लावून आंघोळ घालायची. हे तर आयुष उपचार म्हणजेच आपल्याला जे आयुर्वेदिक येते. त्यानंतर धोका गुंतागुंत. धोका काय होऊ शकतो, गुंतागुंत काय असते. कुपोषण गोवर, त्यामुळे पुन्हा भूक मंदावते. काय होतं, कुपोषण होतं गोवरमुळे, त्यामुळे काय होतं, भूक मंदावते. मग अतिकुपोषण होतं, मग प्रतिकारशक्ती कमी होते. आता कुपोषण झाल्यानंतर काय होणार, आपण कुपोषित झालो तर आपल्याला प्रतिकारशक्ती कुठून येणार आहे, नाही येणार ना, कारण आपण खातच नाही. त्यामुळे काय होतं, जीवाणूचा संसर्ग होऊन निमोनिया होऊ शकतो. इतर कोणता पण घ्या तुम्ही, अतिसार, निमोनिया, त्याचा धोका अधिक वाढतो. त्यानंतर निमोनियाची शंका आली तर प्रतिजैविके कोट्रीम सुरू करावी. कोट्रीमची प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्स चालू कराव्या. जुलाब झाल्यानंतर क्षार संजीवनी व फ्लुरा द्यावे, ORS द्यायचे. काही वेळा कानफुटी सारखेही आजार दिसतात तर ताबडतोब काय करायचं, डॉक्टरकडे पाठवावे. आता परिचर्या बघू आपण याच्यावरती. आपण त्याच्यावरती आता औषध उपचार काय केलं ते बघितलं. आता परिचर्या म्हणजे नर्सिंग रोल काय आहे, तर बाळाला उबदार बिछाना ठेवा. बाळाला कसं बिछाना द्यायचं आहे, उबदार. अंगावर प्रत्यक्ष वाऱ्याची झोक येऊ नये, म्हणजे कारण त्याला टेम्परेचर आहे, त्यामुळे त्याला अंगावरती वाऱ्याची झोक येऊन द्यायची का नाही. डोळ्यावर प्रत्यक्ष प्रकाश येऊ नये याची काळजी घ्यावी. डोळ्यावर जास्त प्रकाश आला नाही पाहिजे त्याच्या. तापेवर लक्ष ठेवावी, म्हणजे ताप जास्त जात नाही ना. खूप ताप असल्यास कोमट पाण्याने अंग पुसावे. गरम पाण्याचा अथवा औषधी वाफारा द्यावा. तोंडाला आतून ग्लिसरीन बोरॅक्स लावे. का लावावे ग्लिसरीन बोरॅक्स, सांगा कमेंट करून. कारण आतमध्ये काय झालेले, कॉप्लिक स्पॉट झालेले, त्यामुळे. मुलाला पोषक आहार देणे महत्त्वाचे आहे. आहार कसा पाहिजे, त्याला चांगला पाहिजे, कारण त्याच्या शरीरामध्ये इम्युनिटी कमी नाही होऊ, किंवा ते कुपोषित न होऊ, किंवा त्याला दुसरे आजार न होऊ, हे सर्व आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून त्याला आहार चांगला द्यायचा आहे. आणि भरपूर पेय द्यायचं आहे, म्हणजे त्यानंतर त्याला अतिसार झाल्यानंतर पण ORS आपण सप्लिमेंटरी चालू करून द्यायची, म्हणजे जल कमतरता होऊ नये, डिहायड्रेशनमध्ये जाऊ नये. स्तनपान देत असल्याने ते चालू ठेवायचे. जे बाळ 2 वर्षाच्या आत आहे त्यांना स्तनपान चालू आहे, त्यांना स्तनपान कंटिन्यू करायचे. आणि लक्षात ठेवा, ग्लिसरीन बोरॅक्स, तर हे कशासाठी देतो, हे एक शास्त्रीय कारण पण विचारलं जातं, तर त्यामुळे लक्षात ठेवायचे. आता जीवनसत्व अचा डोस द्यावा, हे तर आपण बघितलं. त्यानंतर वैयक्तिक स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे. बाळाचे कपडे, रुमाल, कप, चमचा उकळून मगच स्वच्छ करावी, धुवावीत, म्हणजे उकळून घ्यायचं आहे. त्यावरील जे बॅक्टेरिया किंवा व्हायरस आहे, आपले विषाणू आहे, ते मरून जातील. बाळाला शक्यतो वेगळे ठेवावे. बाळाला कसं करायचं आहे, वेगळं ठेवायचं. अंगणवाडीत किंवा त्याला शाळेतल्या मुलांमध्ये त्याच्या मित्रांसोबत खेळू द्यायचं नाही थोडे दिवस. संदर्भ सेवा जेव्हा आपल्याला रेफर करायचं काम पडतं, तर 15 दिवसापेक्षा जास्त दिवस खोकला ताप चालू राहिला तर, कानफुटी असेल तर, आणि महिनाभरात कुपोषण सुधारले नाही तर, म्हणजे आता ह्याही कंडिशनमध्ये जेव्हा त्याला खोकला जास्त असेल, ताप जास्त असेल, कानफुटी झाली असेल आणि कुपोषण सुधारलं गेलं नाही तर, बाळ गुंतीत असेल तर, म्हणजे बाळ गुंगीत असेल तर, ते सबकॉन्शियसमध्ये किंवा कॉन्शियस नसेल तर, ताबडतोब PSCला म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राला किंवा पेडियाट्रिशियन म्हणजेच बालरोगतज्ञ किंवा बालरुग्ण तज्ञाकडे पाठवावे. समजलं? वर्दी देणे म्हणजे आपले जे वैद्यकीय अधिकारी आहे त्यांना माहिती पुरवायची आपल्याला. त्यानंतर आरोग्य शिक्षण काय काय देणार आहे, तर मातेला बाळाची वैयक्तिक स्वच्छता, आहार, गोवरची लस, गोवरापासून विपरीत होणारे परिणाम याबाबत तिला आरोग्य शिक्षण द्यायचं आहे. समजलं? सोपं आहे, एवढं काही समजून सांगण्याची गरज नाही आहे. तुम्हाला वाचल्या समजून येईल, एकदम सोप्या भाषेत आहे. बऱ्याच वेळा गोवर एकदा येऊन गेलेला चांगला, अशा भ्रमान समजुती आढळतात. अर्थात गोवर एकदा येऊन गेला तर त्यापासून कायमची प्रतिकारशक्ती येते, पण ज्यावेळी गोवर येतो त्यावेळी होणारा विपरीत परिणाम व मृत्यूचाही धोका याविषयी आरोग्य शिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणजे त्याला जागरूकता करून द्यायची आहे. आता कोणती पण गोष्ट
असं ऐकून ऐकून नाही करायचं, आपल्याला त्यांना चांगल्या पद्धतीने समजून सांगायचं आहे. आपल्या ज्या वैद्यकीय टर्म आहे, मेडिकल टर्म आहे, त्या त्यांना व्यवस्थित समजून सांगायचे आणि त्याचे जे गांभीर्य आहे ते देखील आपल्याला त्यांना आरोग्य शिक्षणातून समजून सांगायचे आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.